कढीपत्ता हा धुतलेला आणि वाळू घातला होता, हा पूर्ण कोरडा पाहिजे. काश्मीरी मिरची 10 ते 12, बेडगी मिरची 15 घेतलेली आहे. त्याच्यानंतर एक मीडियम आकाराचं खोबरं घेतलं आहे आपण किसून. अर्धा वाटी जिरं, मीठ चवीनुसार घेतलेलं आहे. लसूण पण लागेल आपल्याला याला. आता आपण कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर 1 वाटी हे कच्चे शेंगदाणे आहे, त्याला आपण तळून घेणार आहे. आणि याच्यानंतर माझ्याकडे 1 वाटी भाजलेले शेंगदाणे होते, ते पण मी टाकणार आहे. असे टोटल आपण 2 वाटी शेंगदाणे घेणार आहे कढीपत्त्याच्या चटणीसाठी. हे बघा झाले आहेत आता माझे शेंगदाणे तळून. तुम्ही 2 वाट्या कच्चे शेंगदाणे घेतले तरी पण चालेल आणि त्याला मग तेलातून तळून घ्यायचं. माझ्याकडे थोडे कमी होते कच्चे शेंगदाणे म्हणून मी असं केलं. हे थोडेसे भाजलेले शेंगदाणे होते, हे पण मी 1 वाटी घेतलेलं आहे. असं टोटल आपण 2 वाटी शेंगदाणे घेतले चटणीसाठी. आता आपण किसलेलं खोबरं पण भाजून घेणार आहे. बघा हे अशा प्रकारे भाजायचं आहे. आता माझं खोबरं हे भाजून झालेलं आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ थंड होण्यासाठी. आता आपण 1 वाटी लसूण घेतलेला आहे, हा पण आपण तळून घेणार आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही हा थोडासा अजून होऊ देऊ शकता. झाला आहे आता आपला लसूण तळून. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार. आता आपण 10 ते 12 बेडग्या मिरच्या आणि 15 ते 16 आपण काश्मीरी लाल मिरची घेतली होती. या सर्व मिरच्या आपण थोडंसं तेल टाकणार आहे आणि या भाजून घेणार आहेत. या 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायच्या. आता या आपल्या मिरच्या होत आलेल्या आहेत. आता आपण याच्यामध्ये अर्धा वाटी जिरं घेणार आहे, हे पण भाजून घ्यायचं. झालं आहे आता हे भाजून आपण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेणार आहे. आता आपण कढईमध्ये थोडं तेल टाकणार आहे. आपण याच्यात कढीपत्ता टाकणार आहे आणि कढीपत्ता पण तळून घ्यायचा. हा माझा कढीपत्ता जास्त असल्यामुळे मी याला असं टाकलेलं आहे. तुम्ही कढीपत्ता तळून पण घेऊ शकता. बघा हा अशा प्रकारे थोडा ब्राऊन झाला पाहिजे आणि याच्यातून असा खुसखुशीत आवाज आला पाहिजे, म्हणजेच आपला कढीपत्ता हा व्यवस्थित प्रकारे छान तळलेला आहे असं समजायचं आपण. आता आपण हे सर्व साहित्य जे तळून घेतलेलं होतं ते थंड होण्यासाठी राहू द्यायचं थोडा वेळ आणि त्याच्यानंतर आपण एक एक करून हे मिक्सरमधून काढून घेणार आहे. बघा आता सर्वप्रथम आपण मिरच्या आणि जिरं जे तळलेलं होतं ते आपण आता काढून घेणार आहे. अशा प्रकारे हे मिक्सरमधून थोडंसं दरदरं काढून घ्यायचं. आपण हे सर्व जे पदार्थ तळलेले आहे ते आपण मिक्सरमधून दरदरे काढून घेणार आहे. आता शेंगदाणे पण काढून घ्यायचे मिक्सरमधून. झाले आहेत आपले आता शेंगदाणे मिक्सरमधून काढून. आता आपण खोबरं पण मिक्सरमधून काढून घेणार आहे. खोबरं पण काढलं आहे आपण मिक्सरमधून. आता आपण लसूण पण मिक्सरमधून काढून घेणार आहे. आता आपण कढीपत्ता पण मिक्सरमधून काढून घेऊ. आता आपण पूर्ण कढीपत्ता मिक्सरमधून काढून घेतलेला आहे. आता आपण याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे. आता आपण हे सर्व साहित्य एकत्र करून घेणार आहे. ही चटणी आपल्या स्किनसाठी आणि आपल्या केसांसाठी खूप आरोग्यदायी असते. हे सर्व साहित्य एकत्रित व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण 1 ते 2 मिनटं याला गॅसवर थोडंसं भाजून घेणार आहे चटणीला, म्हणजे ही चटणी थोडी जास्त वेळ टिकेल. पण या चटणीला जास्त नाही भाजायचं, नाही तर आपण त्याच्यात शेंगदाणे टाकले आहे त्याला तेल सुटेल. बघा आपली ही चटणी अशी छान कोरडी झालेली आहे. आता ही चटणी पूर्णपणे थंड होऊ द्यायची आणि थंड झाल्यानंतरच भरणीत भरायची. आणि ही भरणी आपण आता फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. जर फ्रीजमध्ये ठेवली तर ही चटणी जास्त दिवस टिकते. माझी रेसिपी तुम्ही पण करून बघा.